एका पवाराची आता एंट्री बारामतीच्या राजकारणामध्ये होण्याची शक्यता आहे। बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जय पवार उतरण्याची शक्यता आहे। जय पवारांच्या निवडणुकीच्या राजकारणात एंट्रीची हीच योग्य वेळ असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगू लागलेत। जय पवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये उतरणार का याची उत्सुकता आता बारामतीकरांना लागली आहे। बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। शरद पवारांच्या पक्षाचा कोण असणार उमेदवार? बारामतीच्या पवार घराण्यातला आणखी एक तरुण राजकारणात सक्रिय होण्यासाठी सज्ज होतोय। अजित पवारांचे धाकटे सुपुत्र आणि पार्थ पवारांचे लहान भाऊ जय पवार यांची राजकारणात धडाक्यात एंट्री होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीपासून बारामतीत अजितदादा आणि सुनेत्रा पवारांच्या स्थानिक राजकारणाची धुरा सांभाळणारे जय पवार आता थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याचं सांगितलं जातंय। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत अनेक इच्छुक आहेत। या इच्छुकांच्या साठमारीत विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून जय पवारांना निवडणुकीच्या राजकारणात उतरवलं जाऊ शकतं। राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनं बारामतीत आपली भूमिका जाहीर केली नसली तरी जय पवारांच्या पाठिंब्यासाठी अजितदादा भाजपकडे शब्द टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। जय पवार थेट निवडणुकीच्या राजकारणात नवखे असले तरी राजकारणात ते अजिबात नवखे नाहीयेत। अजित पवारांच्या प्रचाराची धुरा जय पवारांकडे होती। बारामतीमध्ये जय पवारांचा मोठा जनसंपर्क आहे। कबड्डी कुस्ती स्पर्धांच्या आयोजनात जय पवार आघाडीवर आहेत। जय पवारांनी दुबईपर्यंत आपला व्यवसाय वाढवला। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वतःला आजमावण्याची शक्यता आहे। अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं आतापासूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगू लागलेत। पक्षामध्ये कोणी होऊ शकतं, त्यात ते इच्छुक झाले असतील तर त्यांचं नाव इथल्या बारामतीतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी घेतलं असेल तर त्यामध्ये काही गैर आहे असं मला तरी वाटत नाही। त्यावरती विचारविनिमय होईल आणि योग्य तो निर्णय तिथले असलेले नेते म्हणजे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा तेच त्यावरती निर्णय घेणार आहेत। जय पवारांच्या निवडणुकीच्या एंट्रीची बारामतीत चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सामान्य कार्यकर्त्याचं नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे। पवार घराण्यातला दुसरा कोणी व्यक्ती जय पवारांच्या विरोधात उभं राहण्याची शक्यता कमी असल्याचं जाणकार सांगू लागलेत। जय पवारांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर बोलताना त्यांच्या आत्या सुप्रिया सुळेंनी अगदी सावध भूमिका घेतली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे। पार्थ पवारांची राजकीय एंट्री चुकली होती। जय पवारांबाबत ती चूक अजित पवार करणार नाही। बारामतीचा हा तरुण पैलवान यंदा होमग्राऊंडवर धडाक्यात एंट्री करणार याची चर्चा निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली आहे। जावेद मुलाणी, झी 24 तास, बारामती।